नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कापूस हे आपल्या महाराष्ट्रातलं अगदी महत्त्वाचं नगदी पीक. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या दोन ठिकाणी कापसाची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. बरं, हे कापसाचं उत्पादन कमी येण्याचे काय कारण आहे? एकतर निसर्गाचा लहरीपणा, पाऊस वेळेवर कधी येतो कधी येत नाही, हवामानात बदल, कीड आणि रोग पडणं, शिवाय काही चुका कधीकधी व्यवस्थापनातही होतात. या सगळ्या गोष्टी टाळायच्या तर शेतकरी बांधवांनी संपूर्ण माहिती नीट करून घ्यावी, वेळीच उपाययोजना कराव्या आणि भरघोस असं उत्पादन घ्यावं. आज आपण एका मुख्य विषयावर बोलणार आहोत. कापूस पिकाकरता एकात्मिक कीड व्यवस्थापन हा आपला आजचा विषय आहे आणि डॉक्टर बसवराज भेदेसर आज आपल्यासोबत आहेत. सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, कापूस संशोधन केंद्र, नांदेड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. एक महत्त्वाचा विषय, कीड पडली, रोग पडले की नुकसान हे होतच होतं. ते टाळण्यासाठी आज आपण थोडं शेतकरी बांधवांना समजून सांगूया. साधारणतः किती किडींची नोंद झाली आणि कशा प्रकारचं नुकसान होतं सर? कपाशीवर जगभरामध्ये 1300च्या वर किडीची नोंद झालेली आहे. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये 167 किडी आणि महाराष्ट्रामध्ये 27 प्रकारच्या किडीची नोंद झालेली आहे. बरं, आणि त्या किडींचा प्रादुर्भाव कसा होतो नेमका सर? या कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडी काही आहेत आणि काही आहेत बोंडाळ्या. या दोन प्रकारच्या किडीमुळे कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. सरासरी जर विचार केला तर 50 ते 60% नुकसान या किडीमुळे होऊ शकतं. बरं, साधारणतः कोणकोणत्या किडी आहे आणि सद्यस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाच्या किडी कोणत्या आहेत? कपाशीवरील किडीचे दोन प्रमुख गट आहेत. एक आहे रस शोषण करणारी किडी, त्यामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आणि पिठ्या ढेकूण या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. बोंडाळ्यामध्ये 3 बोंडाळ्या आहेत. एक आहे ठिपक्याची बोंडाळी, दुसरी हिरवी किंवा अमेरिकन बोंडाळी आणि तिसरी जी आहे ते गुलाबी किंवा सेंद्री बोंडाळी. आणि बाकी इतर किडी आहेत पण त्या दुय्यम आहेत. यापैकी जर विचार केला तर तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आणि गुलाबी बोंडाळी या 4 किडी सध्याच्या परिस्थितीमध्ये कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. सर, हे जे तुडतुडे आहे याचा कपाशीवर प्रादुर्भाव झालाय, हे आपण नेमकं ओळखायचं कसं? म्हणजे काही अवस्था असतात का, काही म्हणजे काही निशाणी त्यांची दिसून येते का त्यावर? हो, कीड व्यवस्थापन करण्यासाठी किडीची ओळख होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुडतुडे हे पोपटी रंगाचे असतात. याचे पिल्ले आणि प्रौढ हे पिकांना नुकसान पोहोचवतात. हे पिल्ले आणि प्रौढ पानाच्या मागच्या बाजूला राहून रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पानाच्या कडा ह्या पिवळसर होतात आणि ह्या कडा नंतर तपकिरी होतात आणि जसा जसा प्रादुर्भाव वाढत जाईल संपूर्ण पान आकसून जातं आणि ते तपकिरी किंवा लालसर होतं. म्हणजे हे झालं तुडतुड्यांच्या बाबतीत की पान लालसर होणं, तपकिरी होणं. आता जे फुलकिडे आहे त्यांचा प्रादुर्भाव हा आपल्या पिकावर झाला आहे, याचंही काही लक्षण असेल सर, तर ते नेमकं कसं ओळखायचं? फुलकिडे हे देखील आपल्या भागामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव होतो. जेव्हा उष्ण व कोरडं हवामान असतं त्यावेळेस या किडीची प्रजनन क्षमता वाढते आणि कमी कालावधीमध्ये जास्त पिढ्या तयार होतात. आणि या किडीचे प्रौढ आणि पिल्ले जे आहेत पानाच्या मागच्या बाजूचा भाग जो आहे खरवडून खातात. खरवडून त्यातून जो रस निघतो तो रस शोषण करतात आणि त्यामुळे त्या जागी पांढरे चट्टे पडतात आणि नंतर हे तपकिरी होतात आणि अशा प्रकारचे पाने कडक होतात आणि फाटतात आणि गळून पडतात.
म्हणजे ह्या गोष्टी जर शेतकरी बांधवांनी लक्षात घेतल्या तर नेमका कोणती कीड पडली हे त्यांच्या लक्षात येऊ शकतं आणि तसं ते उपाय करू शकतात, नाही का? हो. आता आणखीन एक पांढरी माशी आहे सर, तर ही पांढऱ्या माशी हिचा नुकसानीचा प्रकार कसा आहे, म्हणजे ती कशा प्रकारे नुकसान करत जाते? पांढरी माशी ही आपल्याकडे म्हणजे पूर्ण हंगामामध्ये कमी अधिक प्रमाणात दिसते, परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये या किडीचा सगळ्यात जास्त प्रादुर्भाव होतो. जेव्हा रात्रीचं तापमान कमी होतं त्यावेळेस म्हणजे पावसाळ्यानंतर आपल्याकडे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीचे जे प्रौढ आणि पिल्ले जे आहेत पानाच्या मागच्या बाजूला राहून रस शोषण करतात, त्यामुळे सुरुवातीला पानं पिवळसर होतात आणि त्याचबरोबर ही कीड जी आहे ती शरीरातून एक चिकट द्राव सोडते आणि या चिकट द्रावावर काळी बुरशी चढते आणि अशामुळे पानं काळपट होतात आणि पानाची जे प्रकाश संश्लेषण करण्याची क्रिया आहे त्यामध्ये बाधा येते आणि झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. सर, हे झालं पांढऱ्या माशीच्या संदर्भात. जी हिरवी आहे ठिपक्याची किंवा अमेरिकन बोंडाळी आपण ज्याला म्हणतो, तर तिचा सध्याच्या स्थितीमध्ये प्रादुर्भाव जो आहे तो किती प्रमाणात आढळून येतोय? आता आपण जे पाहिलं ते ह्या 3 तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडीबद्दल पाहिलं. आता महत्त्वाच्या ज्या किडी आहेत बोंडाळ्या, त्यामध्ये 2 बोंडाळ्या जे आहेत ठिपक्याची किंवा जे अमेरिकन किंवा हिरवी बोंडाळी जे म्हणतो, या 2 बोंडाळ्या सध्या बीटी कापसामुळे नियंत्रणात आहेत आणि आपल्या शेतामध्ये कमी अधिक प्रमाणात थोडा प्रादुर्भाव या 2 बोंडाळ्याचा आपल्याला दिसून येऊ शकतो, कारण की सध्या बाजारामध्ये जे बियाणं उपलब्ध आहे त्यामध्ये 5 ते 10% हे नॉन बीटी बियाणं आहे किंवा बिगर बीटी बियाणं आहे. त्यामुळे या बिगर बीटीवरती या ठिपक्याची बोंडाळी किंवा हिरवी किंवा अमेरिकन बोंडाळी या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला थोड्याफार प्रमाणात दिसून येऊ शकतो, परंतु सध्या म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान ही कीड बीटी कापसावर तर करत नाही. सर, आणखीन एक जी आहे गुलाबी बोंडाळी, ही नेहमीच ऐकण्यात येते, तर ती कशा प्रकारची आणि ती नुकसान कशा प्रकारे करते सर? गुलाबी बोंडाळी ही देखील सध्याचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची कीड आहे, कारण की मागच्या 10 वर्षापासून या किडीचा प्रादुर्भाव आपल्या बीटी कापसावरती वाढतच आहे. या कापसाचे अळीचा रंग हा गुलाबी रंगाचा असतो, त्यामुळे या किडीला गुलाबी किंवा सेंद्री बोंडाळी म्हणतात आणि या किडीचा प्रादुर्भाव बीटी कापसावर वाढत आहे, कारण की या बीटी कापसा प्रती ही कीड म्हणजे प्रतिकारशक्ती निर्माण झाली, म्हणजे हे बीटी जे आहे ते पचवायला शिकले. याला प्रमुख कारण आहेत फरदडीखालील क्षेत्र वाढणे आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे जे वाण कपाशीचे जे आहेत ते दीर्घ कालावधीचे वाण आहेत आणि त्याचबरोबर आपल्या भागामध्ये ठिबक सिंचनावरती बीटी कापसाची लागवड होत आहे आणि पूर्व हंगामी जे कपाशीची लागवड आहे त्याच्या क्षेत्रामध्ये देखील वाढ झालेली आहे आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा आपल्या 2002 मध्ये बीटी कपाशीच्या लागवडीला सुरुवात झाली त्यावेळेस बियाण्यामध्ये नॉन बीटी बियाण्याचे एक छोटं पाकिट देण्यात येत होतं, परंतु शेतकऱ्यांनी त्या नॉन बीटी बियाण्याची लागवड केली नाही, त्यामुळे ह्या गुलाबी बोंडाळीची प्रतिकारशक्ती वाढलेली आहे आणि हे गुलाबी बोंडाळी जे आहे ते सुरुवातीला जे आहे ते फुलाच्या अवस्थेमध्ये फुलामध्ये प्रादुर्भाव करते आणि ही प्रादुर्भावग्रस्त फुले जे आहे ते उमलत नाहीत, त्याला आपण डोमकळ्या म्हणतो आणि जेव्हा बोंड लागतात त्या बोंडामध्ये अळी आत शिरते आणि आतील सरकी खाते आणि त्यामुळे अशा बोंडामधून आपल्याला किडलेला कापूस मिळतो आणि त्या कापसाची प्रत खराब होते. नक्कीच, आणि तिचा प्रादुर्भाव वाढत जातोय असं आपण म्हणतात, तर तिच्याविषयी विचार करणं फार गरजेचं आहे, नाही का? आता कपाशीवरच्या आणखीन इतर ज्या कीड आहेत त्या कोणकोणत्या आहेत सर? आता सध्याचा जर विचार केला तर आपण ह्या 4 किडीबद्दल माहिती पाहिली, परंतु याशिवाय मावा ही जी कीड आहे कपाशीच्या सुरुवातीच्या 1 महिन्यामध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो. ज्या ज्या भागामध्ये सतत रिमझिम पाऊस म्हणजे एखादी आठवडा जर रिमझिम पाऊस राहिला तर या मावा किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये वाढू शकतो, परंतु एखादी जर मोठा पाऊस झाला तर ही मावा किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यानंतर एक कीड आहे पिठ्या ढेकूण. ह्या पिठ्या ढेकणाचा देखील आपल्या कपाशीवरती काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी
या किडीसाठी देखील सगळ्यांनी थोडं सतर्क राहायला पाहिजे, कारण की प्रामुख्याने आपल्या भागामध्ये सोयाबीन पिकावरती सप्टेंबर महिन्यामध्ये या तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो आणि सोयाबीनवरून आपल्या कपाशीवरती काही प्रमाणात म्हणजे या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यामुळे त्या कालावधीमध्ये थोडं जागरूक राहणं गरजेचं आहे। बाकीचे इतर किडी आहेत, विविध प्रकारचे ढेकून आहेत, तांबडे ढेकून, करडे ढेकून किंवा मिरीड ढेकून किंवा हिरवे ढेकून, हे तुरळक प्रमाणात आपल्याला दिसून येतात, पण ते आर्थिकदृष्ट्या काही नुकसान करत नाहीत। तर आता ही झाली एकूणच वेगळ्या वेगळ्या ज्या कीड आहेत, ज्या अळ्या आहेत, ते जे कपाशीवर पडतात त्यांची ओळख आपण शेतकरी बांधवांना करून दिली। तर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं व्यवस्थापन हे आहे। तर नेमका या किडींचं व्यवस्थापन कसं करायचं आणि ते अगदी प्रभावी कसं करायचं? आता कुठल्याही किडीचं जे व्यवस्थापन आहे, एकतर नैसर्गिकरित्या या किडीचं नियंत्रण होत असतं निसर्गामध्ये। निसर्गाचे जे अजैविक घटक आहेत, जसं की तापमान आहे, पाऊस आहे, आर्द्रता आहे, या अजैविक घटकामुळे किडीचं नियंत्रण नैसर्गिकरित्या होत असतं। यासाठी आपल्याला जे नैसर्गिक घटक आहेत त्यानुसार आपलं कीड व्यवस्थापनाचे पुढच्या म्हणजे काय करायचं ते ठरवायला पाहिजे। त्याचबरोबर दुसरे जो घटक आहे जैविक घटक, यामध्ये खाद्य वनस्पती आणि जे किडीचे नैसर्गिक शत्रू आहेत यामुळे देखील नैसर्गिकरित्या नियंत्रण होत असतं। आणि दुसरा जो प्रकार आहे उपयोजित किंवा कृत्रिम, जे आपल्याला करायचं आहे, यामध्ये विविध प्रकारचे जे पद्धती आहेत, मशागती पद्धती आहे, यांत्रिक पद्धती, भौतिक पद्धती, जैविक पद्धती आणि रासायनिक पद्धती, या ज्या विविध पद्धती आहेत यांचं एकत्रितरित्या वापर करून आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन करायला पाहिजे। कीड व्यवस्थापन हे एकात्मिक पद्धतीने करणं खूपच छान आहे, पण कीड व्यवस्थापन करण्याच्या आधी नेमकी काय काय कामं अशी आहेत की जी करणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे? आता कीड व्यवस्थापनामध्ये आपण कीड आली तेव्हाच नियंत्रण करू त्यांचं किंवा त्यांचं व्यवस्थापन करू असं नाही। आपल्याला हंगामाच्या सुरुवातीपासून म्हणजे वर्षभर आपण याचं जर नियोजन केलं तर या किडीचा आपल्याला चांगल्या रीते बंदोबस्त करता येतो। आता लागवडी अगोदर जर विचार केला तर कपाशीचा जेव्हा हंगाम संपतो त्यावेळेस कपाशीच्या शेतामध्ये जे काडी कचरा राहिलेला आहे किंवा पराठ्या राहिलेल्या आहेत त्या वेचून त्यांची विल्हेवाट लावावी, म्हणजे पुढचा जो हंगाम आहे त्या अगोदर या पराठीची विल्हेवाट लावायला पाहिजे। आणि कपाशीची फरदड घेऊ नये। फरदड म्हणजे काय, जी हंगाम संपल्यानंतर देखील कापूस पिकाची नंतर लागवड करणे किंवा एखादी पाणी देऊन परत त्या कपाशीची लागवड करणे, आपल्याला हे जे कापूस पिकाच्या हंगामाबाहेर कापूस पिकाची लागवड करू नये। यामुळे विशेष करून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याकडे वाढत आहे। आणि कपाशीचे जे पर्यायी खाद्य वनस्पती आहेत, विविध प्रकारचे तण आहेत, त्यावरती या किडी उपजीविका करतात। ते आपल्या शेतामधील जे तण आहेत किंवा बांधावरतील तण आहेत त्यांचा बंदोबस्त करायचा। आणि उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी। खोल नांगरट केल्यामुळे काय होईल, जमिनीमध्ये जे काही किडीच्या अवस्था आहेत किंवा सुप्त अवस्था आहेत त्या सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतील किंवा काही पक्षी जे आहेत ते या किडीच्या अवस्था वेचून नष्ट करतील। आणि एक जे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुलाबी बोंडअळीसाठी जिथे जिथे कापूस साठवलेला आहे तिथे तिथे आपल्याला कामगंध सापळे लावायला पाहिजे, कारण की या कामगंध सापळ्यामध्ये नर पतंग जे आहेत आकर्षित होतात आणि जे आकर्षित झालेले जे पतंग आहेत ते आपण एकत्रितरित्या किंवा सामूहिकरित्या त्यांना जमा करून ते नष्ट करू शकू। आणि सध्या जर शेतकऱ्यांनी विचार केला किंवा जे जिनिंग मिल यांनी जिथे जिथे कापूस साठवलेला आहे कामगंध सापळे लावावे सध्याच्या वेळेला, ही सगळ्यात महत्त्वाची घटना आहे। आणि दुसरी महत्त्वाची आहे, आता आपल्या शेतामध्ये कडुनिंब जे आहेत त्याच्या बिया उपलब्ध आहेत। या कडुनिंबाच्या बिया जे आहेत त्या आपण जमा करून सावलीमध्ये वाळवून स्वच्छरित्या त्यांची साठवणूक करावी, जेणेकरून पुढे आपल्याला पुढच्या हंगामामध्ये या कडुनिंबाच्या जे बिया आहेत त्यांचा वापर निंबोळी अर्क तयार करून त्या आपल्याला फवारणीसाठी वापरता येईल। सर्व शेतकरी बांधवांनी कडुनिंबाच्या बियाची आता सध्या जमा करणं अत्यंत गरजेचं आहे। आता हे झालं लागवडीच्या आधी काय करायची कामं आहे। आता लागवड करते वेळी
नेमकी काय काळजी घ्यावी आणि काय नेमकी दक्षता घेऊन काय काम करावं? लागवड करतेवेळी शेतकरी बांधवांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे वाणाची निवड. वाणाची निवड जे आहे ते रस शोषण करणाऱ्या किडीसाठी सहनशील किंवा प्रतिकारक्षम अशा वाणाची निवड करावी, जेणेकरून आपल्याला सुरुवातीला ज्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर या रस शोषण करणाऱ्या किडीसाठी आपण टाळू शकू आणि मित्र कीटकाची संख्या आपल्याला वाढेल. त्यामुळे नैसर्गिकरित्या किडींचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होईल. आणि त्याचबरोबर कमी कालावधीच्या वाणाची निवड करावी, जेणेकरून 160 दिवसाच्या आसपासचे आता बाजारामध्ये बरेचसे वाणं उपलब्ध आहेत, त्या वाणाची निवड करावी. पिकाची फेरपालट करावी, हे एक महत्त्वाचं आहे. आणि पिकासाठी जे रासायनिक खतांचा जो शिफारस केलेली आहे त्या शिफारशीनुसारच रासायनिक खताची वापर करावा. यामध्ये नत्रयुक्त खताचा वापर विशेष करून जास्त वापर करू नये. यामुळे काय होतं, झाडाची कायिक वाढ होते आणि याकडे जास्त प्रमाणात किडी आकर्षित होतात. आणि त्याचबरोबर आंतरपिकं जे आहेत, आंतरपिकं किंवा मिश्र पिकाची लागवड करायला पाहिजे. यामध्ये मका, चवळी किंवा उडीद, मूग, सोयाबीन, तूर किंवा ज्वारी यासारखी पिकं घ्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर झेंडू किंवा एरंडी यासारखी सापळा पिकं आपल्याला शेताच्या कडेने लावणं गरजेचं आहे. छान पद्धतीने लागवडीच्या आधी, लागवड करताना या काय काय करायच्या गोष्टी त्या समजून सांगितल्या. आता लागवडीनंतरच्या महत्त्वपूर्ण बाबी कोणत्या आहेत? बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केलेली आहे. आता इथून आपल्याला कीड व्यवस्थापन काय करायचं आहे हे आता इथून आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे नियमितरित्या पिकाचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. तुम्ही दर 2 ते 3 दिवसांनी शेतामध्ये फेरफटका मारून किडीची परिस्थिती काय आहे ते जाणून घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपलं जे पीक जे आहे ते तणमुक्त ठेवावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फुलं लागतात त्यावेळेस शेतामध्ये फिरून आपल्याला शेतामध्ये डोमकळ्या दिसतात का, डोमकळ्या म्हणजे गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले, यांचं आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर हे गुलाबी बोंडअळीग्रस्त पाते, फुले हे जे ते गळून पडतात, अशा प्रकारचे गळून पडलेले पाते आणि फुले जमा करून ती नष्ट करायला पाहिजे. आणि त्यानंतर जे आहे ते 45 दिवसाचं पीक झाल्यानंतर शेतामध्ये या गुलाबी बोंडअळीसाठी कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे. तर सर्वेक्षणासाठी एकरी 2 कामगंध सापळे लावावे किंवा सामूहिकरित्या हे नर पतंग आकर्षित करून मारण्यासाठी आपल्याला 8 ते 10 कामगंध सापळे एकरी लावणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जे आहे पिवळे किंवा निळे चिकट सापळे आपलं शेतामध्ये लावणं गरजेचं आहे. आणि पक्षी थांबे हे सुद्धा आपल्याला लावणं गरजेचं आहे, जेणेकरून पक्षी जे आहेत ते या पक्षी थांब्याकडे आकर्षित होतात आणि तिथे बसून आजूबाजूला जे काही किडे आहेत किंवा आळ्या जे आहेत ते वेचून नष्ट करतात. नक्कीच. आता आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे जैविक कीड व्यवस्थापन. तर आपण शेतकरी बांधवांना तेही समजून सांगूया. सध्या जैविक कीड नियंत्रण हे अतिशय महत्त्वाचं बनलेलं आहे, कारण की रासायनिक कीटकनाशकाचा कपाशीमध्ये अतिवापर होत आहे किंवा वारंवार आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे नैसर्गिक संतुलन बिघडतं आणि नैसर्गिकरित्या किडीचं जे नियंत्रण आहे ते व्यवस्थितरित्या होत नाही. त्यामुळे आपल्याला जैविक कीड नियंत्रणावर किंवा जैविक व्यवस्थापनावर भर देणं गरजेचं आहे. यामध्ये पहिलं जे आहे ते एक परोपजीवी गांधील माशी आहे, त्याला आम्ही ट्रायकोग्रामा म्हणतो. याचे जे ट्रायको कार्ड जिथे जिथे उपलब्ध आहेत तिथे आपण त्याचा वापर करावा. दुसरं जे आहे ते 5% निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर करावा. हे घरच्या घरी आपण तयार करू शकतो. सध्या कडुनिंबाच्या बिया जमा करा आणि पुढे जसं गरज असेल तसं 5% निंबोळी अर्क करून त्याची फवारणी करा. किंवा बाजारामध्ये अझाडिरॅक्टिन घटक असलेले निंबोळीवर आधारित जे कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करा. किंवा काही उपयुक्त बुरशी आहेत जसं की व्हर्टिसिलियम लिक्यानी आणि बिव्हेरिया बॅसियाना यांचा जर वापर केला तर या कपाशीवरील किडीचं जैविक नियंत्रण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपाशीवर बरेचसे मित्र कीटक आहेत
त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे। जसं आपल्या पिकामध्ये ढाल किडा हा अतिशय उपयुक्त मित्र कीटक आहे। तो विविध प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडी, विविध प्रकारच्या किडीचे अंडी, लहान अळ्या यावरती उपजीविका करतात आणि त्या आपल्या ज्या हानिकारक किडी आहेत त्यांचा नायनाट करतात। दुसरी आहे क्रायसोपा आहे, त्यानंतर विविध प्रकारचे ढेकून आहेत, प्रार्थना कीटक आहेत किंवा कोळी जे आहेत, या विविध प्रकारचे जे कीटक आहेत हे शेतकऱ्याचे मित्र आहेत, त्यांचं आपण संरक्षण किंवा संवर्धन करणं गरजेचं आहे। यासाठी विशेष काही करणं गरजेचं नाही। पहिल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जेवढं रासायनिक कीटकनाशकाची फवारणी लांबवता येईल तेवढा आपण लांबवायला पाहिजे। बरं, आता सर कृषी विद्यापीठ आहे किंवा शासन आहे, तर यांच्यातर्फे हे जे व्यवस्थापन आहे, वेगळे वेगळे उपक्रम आहे, यांच्यातर्फे हे नक्कीच खूप लक्ष या बाबींमध्ये घातलं जात असेल, तर त्याविषयी काय सांगाल? निश्चितच कृषी विद्यापीठ किंवा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन हे मोठ्या प्रमाणावर कीड व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवतात। कृषी विद्यापीठाद्वारे आम्ही विविध प्रकारच्या मेळावा, प्रदर्शन किंवा प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर भेटी देऊन किंवा विविध प्रकारचे प्रदर्शने किंवा आव्हान वर्तमानपत्र, मासिकामध्ये आम्ही त्या शेतकऱ्यांना आव्हान करून वेळोवेळी या किडीबद्दल आम्ही यांना सूचना देतो किंवा मोबाईलद्वारे SMS देखील काही उपक्रमाद्वारे विद्यापीठाद्वारे आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो। आणि विशेष करून महाराष्ट्र शासनामध्ये एक क्रॉपशॉप प्रकल्प फक्त किडी आणि रोगाच्या सर्वेक्षणासाठी आणि शेतकऱ्यांना सल्ला देण्यासाठी म्हणजे एक अभिनव उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत। आणि महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त किडीसाठी एवढा चांगला उपक्रम आपण राबवत आहोत। तसेच केंद्र सरकारतर्फे आम्ही केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्याद्वारे देखील कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन हा प्रकल्प कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये राबवत आहोत। वा, फारच छान सर, आपला प्रदीर्घ असा या क्षेत्रातला अनुभव आहे, तर शेतकरी बांधवांना जाता जाता काय संदेश देणार आहात? आता शेतकरी बांधवांना आपण ह्या ज्या विविध पद्धती बद्दल सांगितलं, शेवटचं जे आहे ते शेतकरी बांधव शेवटचा पर्याय म्हणूनच रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा। यासाठी रस शोषण करणाऱ्या किडीसाठी वेगवेगळे जे कीटकनाशक आहेत त्यांचा वापर करावा किंवा गुलाबी बोंडअळीसाठी जे शिफारस केलेले आहेत त्याच कीटकनाशकाचा वापर करावा। कारण की सध्याचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना विविध माहितीचा भडीमार होत आहे। म्हणजे वेगवेगळ्या समाज माध्यमाद्वारे वेगवेगळ्या म्हणजे कीटकनाशकाचा किंवा वेगवेगळ्या म्हणजे या फवारणीसाठी भडीमार होत आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यायचं गरजेचं आहे। नोंदणीकृत ज्या कंपन्या आहेत किंवा कीटकनाशक विक्रेते आहेत यांच्याकडूनच या कीटकनाशकाचा खरेदी करायचा आहे। आणि त्याचबरोबर जे कृषी उत्पादक गट आहेत किंवा बचत गट आहेत हे म्हणजे चांगल्या प्रकारे काम करत आहेत। त्यांनी सामूहिकरित्या येऊन ह्या कीड व्यवस्थापनाचं कार्य केलं तरी देखील म्हणजे ह्या कापूस पिकावरील कीड व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर जेव्हा गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा आणि रासायनिक कीटकनाशकाची मिश्रणे टाळावी। एका वेळेस एकच कीटकनाशकाचा वापर करावा। एवढं जर शेतकरी बांधवांनी जर केलं तर आपल्या कापूस पिकावरील कीड व्यवस्थापन यशस्वीरित्या होईल। नक्कीच सर, आपण शेतकरी बांधवांना खूप छान पद्धतीने आजची ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे शेतकरी बंधू भगिनींनो। तर तुम्ही नक्कीच या माहितीचा उपयोग करा। खूप योग्य पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं, आपली काळजी घेतली शेताची, तर नक्कीच भरघोस उत्पादन आपल्या हाती येऊ शकतो। आज आपण इथेच थांबूया सर, आपण आलात आणि खूप छान पद्धतीने माहिती दिली, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानते आणि दूरदर्शनच्या वतीनेही आभार मानते। धन्यवाद।